हॅलो, उपस्थित प्रिय प्रेक्षक बांधव, सर्वांना विनंती आहे या कार्यक्रमाची भरपूर माहिती घ्या. पहिला राऊंड माझा आणि म्हणून मी शाहीर साहेबांना प्रश्न विचारला. भीमाचा मुलगा बबरू, परंतु चुकून भीमाने त्या बबरूला गदा मारून त्याचा प्राण घेतला. परंतु त्याचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला आणि कोणत्या वेळेत झाला हा प्रश्न मी विचारला. आमच्या शाहीर साहेबांनी उत्तर दिलं, मणिपूर शहरामध्ये ज्याप्रमाणे हस्तिनापूर त्याप्रमाणे मणिपूर शहरामध्ये त्याचा मृत्यू झाला. शाहीर साहेब याची कथा तुम्हाला माहित नाही. बांधवांनो, आम्ही दोन्ही शाहीर प्रश्न विचारतो, परंतु दुसऱ्या शाहीरने जरी उत्तर दिलं नाही तर स्वयं उत्तर आम्हीच सांगतो आपल्या प्रश्नाचा, असा आमचा नियम आहे. बाकीचे शाहीर झगडा करतात, माझं उत्तर नाही दिलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, ही भांडण आम्ही ठेवत नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही सांगतो. त्यांनी नाही सांगितलं, परंतु माझं उत्तर एकदम व्यवस्थित आहे. प्रेक्षक बांधवांनो, ज्या वेळेस कौरवांनी भीमाला जहराचा लाडू दिला होता, जहराचा लाडू आणि जहराचा लाडू देऊन त्याला डोहामध्ये ढकलण्यात आला, तेव्हा हा भीम पाताळामध्ये गेला. पाताळामध्ये गेला तेव्हा शेषकाने याचा विष उतरवला आणि ती मोहित झाली भीमावर. भीमाचं आणि तिच्या लग्न लागल्या, तिच्या पोटी या बबरू झाला. हा भीम नंतर हस्तिनापुरामध्ये आला. आल्यानंतर जेव्हा कौरव पांडवाचं युद्ध होतं त्यावेळेस भीम म्हणतो कृष्णाला, कृष्णा मी आपल्या मुलाला युद्धाला बनवतो, बबरूला. म्हणजे ठीक आहे बोलव. तेव्हा पाचारण केलं भीमाने आणि बबरूला बोलवलं. तेव्हा बबरू फक्त 3 बाण घेऊन आला. 3 बाण. कृष्णाला विचारलं, म्हणे बबरू हे 3 बाण म्हणे तुझे कोणतं काम करतील? देवा म्हणे माझे 3 बाण स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3 खतम करू शकतो. म्हणे सोडून पाय एक बाण. त्याने सोडला. म्हणे ज्याच्या पायाला सेंदूर लागेल तो माझ्या हातून वाचणार नाही. बाण सोडलं तेव्हा कृष्णाने आपल्या पायाकडे पाहिलं, त्याच्या पायाला सेंदूर टिकला. कृष्ण घाबरला. तर म्हणे ठीक आहे तू कोण्या बाजूने होशील? तर म्हणे मी हारती बाजू पाहून त्या बाजूकडे होईल. कृष्ण म्हणे यात युद्धामध्ये कौरव हारतील, मग हा कौरवाकडून होईल तर मला मारेल. म्हणून त्याने आयडिया काय केली, इकडे सांगलं बबरूला. बबरू म्हणे युद्धस्तंभाची आज रात्री 12 वाजता पूजा केल्याशिवाय युद्ध होणार नाही. तू म्हणे युद्धस्तंभाची पूजा करण्याकरता जा. इकडे भीमाला सांगितलं की जो कोणी पूजा करण्याकरता आला त्याला एका गदेने ठार कर. अंधाराची वेळ, हा गेला पूजे करता. भीम तिथे तयार होता. त्याला वाटलं का कोणतरी चोर आला, यानं मारली गदा. गदा मारता बरोबर आक्रोश केला त्या बबरूनी. अरे बापरे म्हणे माझा पिता जर भीम असता तर माझ्यावर अशी आपत्ती आली नसती. माझा पिता भीमाचं नाव घेता बरोबर भीम घाबरला. म्हणे हा माझाच मुलगा हो, माझाच मुलगा हो. तेव्हा तेवढ्यामध्ये कृष्ण प्रकट झाला. अरे अरे म्हणे भीमा तू काय केलास, आपल्या मुलाचा जीव घेतलास? तेव्हा कृष्ण म्हणे त्या बबरूला तुझी अंतिम इच्छा काय म्हणे? तेव्हा माझी अंतिम इच्छा आहे युद्ध पाहण्याची. युद्ध पाहायची माझी वेळ इच्छा आहे म्हणे. ठीक आहे म्हणे. तेव्हा त्या कृष्णाने शेमीच्या झाडावर एक मारुजी तयार करून त्या ठिकाणी त्याला झोपवण्यात आला शेमीच्या झाडावर. आणि शेमीच्या झाडावर जेव्हा युद्ध सुरू झाला तो युद्ध पाहून त्याची तळमळ सुटली आणि तेव्हा तिथंच त्या शेमीच्या झाडावर त्याचा प्राण गेला. शाहीर हे माझे प्रश्न घेऊन आता शाहीर साहेबांनी मला प्रश्न विचारला, अमरनाथ हे क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे, तीर्थस्थान आहे. हे अमरनाथ का पडले नाव? अमरनाथ हे नाव का पडले, कारण काय, कोणापासून पडले? बांधवांनो याची कथा फार सुंदर आहे. कदमनाथ ऋषीचा शिष्य अमरनाथ हा त्या ठिकाणी नेहमी भक्ती करायचा, शंकराची भक्ती करायचा, रात्रंदिवस भक्ती करायचा. आता त्याची प्रकृती बिघडली आणि तो देवाला म्हणते, भगवंता शंकरा काय माझ्या भक्तीमध्ये खंड पडला, काय माझी चूक झाली तर माझ्यावर हा दुष्परिणाम झाला. तेव्हा साक्षात शिवलिंग पिंड तयार झाली त्या ठिकाणी बर्फाचीच.
शिवलिंग पिंड तयार झाली आणि भगवान शंकर प्रकट झाले. म्हणे अमरनाथ तू म्हणजे माझ्या भक्तीमध्ये कधी खंड पाडू नको म्हणे, नेहमी माझी भक्ती कर म्हणे. पण तुझं नाव अमरनाथ हे म्हणे अमर राहील आणि ज्या ज्या वेळेस म्हणे बर्फ वितळेल परंतु ही शिवलिंग पिंडी तयार होत जाईल म्हणे. यापासून अमरनाथ हे तीर्थस्थान महान बनले. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. बांधवानो आजचा दुय्यम ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलिया इंडिया भारत पाकिस्तानचा क्रिकेट त्याप्रमाणे आमची शायरीची क्रिकेट आहे. हे आमचा क्रिकेटचा खेळ आहे. तुमच्या आमच्या मध्ये सर्वांमध्ये क्रिकेट भरलेला आहे, सर्वांमध्ये. इसलिए मेरा कहना क्या है कि मेरा पहला राउंड मैं शायरी से कहता हूं. करेगा जितना तुम मुस्कुराओगे उतना मुझे अच्छा लगता है. तुम्हारा मुस्कुराना बहुत अच्छा लगता है शेर मोर सर. कोई बात नहीं, तुम भी ऐसा कहो तो मजा पब्लिक को जरूर आएगी और पब्लिक को मजा देना हमारा दोनों शेर को काम है जरूर. तब तो शायर कहेंगे. इसलिए मेरा कहना है मैं करूंगा बैटिंग तू बॉलिंग करेगा, मैं करूंगा बैटिंग तू बॉलिंग करेगा. अगर चला गया छक्का तो तू हारेगा, अगर मेरा चला गया छक्का तो तू हारेगा. हार और जीत का मुझे नहीं गम, हार और जीत का मुझे नहीं गम. ये पब्लिक करेगी न्याय कि किसमें कितना है. पब्लिक करेगी न्याय किसमें कितना आहे दम. म्हणून बघा काय म्हणतो मी मराठीमध्ये. असेल हिम्मत तर होऊ दे गंमत, असेल हिम्मत तर होऊ दे गंमत. खऱ्या ज्ञानाची लागेल किंमत. नशिबानं भेटते भाऊ चांगल्या माणसाची संगत, नशिबानं भेटते चांगल्या माणसाची संगत आणि खुश होतील हे लोक पाहून गाण्याची रंगत. पाहून गाण्याची रंगत. आता माझं शायरी गाणं ऐका. थीम आहे रेस थी. या ठिकाणी आम्ही प्रथम आलो का नाही. दरवर्षी या ठिकाणी दोघांची जोडी राहते. सर्वांना माहित आहे की कसे शायरात काय आहे. बघा काय म्हणतो मी. मैंने सुना गए बड़ा विद्वान Yeah!
बात नहीं करना वरना तू आज मार खाएगा. कोणता? ज्ञानाचा मार, ज्ञानाचा मार. ज्यादा की उडान नहीं भरना, घमंड से तू हार जाएगा. माणसाने, कोणत्याही माणसाने कधी घमंड करू नये. घमंडामुळे शेवट हानी आहे. दादा, आपला कलेचा जरूर कला अवगत करा. राष्ट्रसंतांनी म्हटलं, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय भुका जन्मला. एक तरी कला माणसामध्ये पाहिजे, परंतु कलेचा अभिमान माणसाला नको. बघा मी काय म्हणतो. अनुभवाची आहे. 3 तत्वाची: गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती. तिला शायरी म्हणतात. म्हणून गावाबाहेर एक बाबुळ, खाली शेंडावरती बुड गतही न्यारी, तमाशा संता घरी त्या निर्गुणपुरी. अशी शायरी आहे. आजची शायरी नाही आहे. अनुभवाचा प्रश्न शायरीला विचारतो. नवरदेव आणि नवरी, लक्षात ठेवा प्रेक्षक बांधवांनो, फार सुंदर प्रश्न आहे. नवरदेव आणि नवरी दोघांचं लग्न लागलं. वरात निघाली. नवरदेव नवरी गावाला जायला निघाले, परंतु नदीला पूर आला आणि पुरामध्ये वाहून गेले. बघा काय म्हणतोय. जाऊन लटकले. शायला विचारतो नवरी नवरदेव कोण, तर कधी कधी कोण दुसरा काय म्हणतो, दुसरा वेगळा सांगतो. की आईच्या पोटामध्ये गर्भ असते म्हणजे कुडी, आणि त्या कुडी
जोडीमध्ये जीव प्रवेश करतो म्हणजे दोघांचं लग्न लागते, हे चुकीचं आहे. मायाची नदी आहे, मायाच्या नदीमध्ये वाहून जाता, हे चुकीचं आहे. मायाची नदी सर्वांना माहित आहे, आम्ही सर्व मायामध्ये फसलेलो आहोत. सर्व मायाचा बाजार आहे, सर्व मायामध्ये आपण आहोत, गुंतलेलो आहोत, गुंडाळलेले आहोत. ती नदी नाही, मग सत्य काय आहे? नदी में बह गए लड़के एक पेड़ पे चढ़कर रह गए. त्या नदीच्या झाडावर राहिले 15 दिवस अन्न पाणी न खाता. तर 15 दिवस कोणते? नाहीतर मग म्हणतात चतुर्थी, पंचमी, षष्टीमी, एकादशी, द्वादशी, 14वी असं नाहीये. जोडजंतर करून सांगत काय अर्थ नाहीये. जोडजंतर कोणी करते? आधार कोणी लावते? आधार सत्य काय आहे? मला सत्य काय याचं उत्तर द्या, शोधा. जरूर तुम्हाला वेळ आहे, चान्स आहे, कधी सांगा, पण सत्य काय आहे, सत्य उत्तर काय आहे याचा शोध करा आणि उत्तर द्या. बघा काय आहे का. सही काम